आराध्या, तू? वेळ चुकली माझी की जागा? म्हणजे काही नाही, तुझी लग्नाची सगळी तयारी झाली का नाही एवढंच बघायला आले होते. सगळी तयारी झालीये. छान. म्हणजे तू ह्या लग्नासाठी तयार आहेस तर नीट विचार केलायस. तुला माहिती आहे ना, हा एक प्रसंग कुठल्याही मुलीच्या आयुष्यात वारंवार येत नसतो. आय नो दॅट. हो, पण तुला हे माहिती नसेल की हा प्रसंग आयुष्याला खूप मोठं वळण देऊ शकतो. म्हणूनच एवढा मोठा निर्णय घेतलाय. सगळ्यांचा विरोध असतानाही. त्यांचा विरोध तुला कधी नव्हताच, तो फक्त तुझ्या या निर्णयाला होता. कुठल्या आई वडिलांना असं वाटणार नाही की त्यांच्या मुलीचं लग्न व्हावं, तिच्या डोक्यावर आशीर्वादाच्या रक्षता पडू नये. एवढंच काय, त्यांना तुझं कन्यादान सुद्धा करता येणार नाहीये. प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं ना हे, ते पूर्ण होऊ नये. मला सगळं कळतंय, पण माझाही नाईलाज आहे. आणि हे सगळं मी माझ्या सुखासाठी करत नाहीये. या लग्नापेक्षा जास्त महत्वाचं त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेणं आहे. पण त्यांच्यासाठी तू आणि तुझं लग्न जास्त महत्वाचं आहे ना? असणारच, मी नाही म्हणतच नाहीये. पण रत्नपारखी काका काकूंनी सुद्धा खूप केलंय आमच्यासाठी. अगदी पोटच्या मुलींसारखं जपलंय आम्हाला. त्यांच्या रूपाने रक्ताच्या नसल्या तरी मनाच्या नात्याने घट्ट बांधल्या गेलेल्या आई बाबांच्या हातूनच कन्यादान होणार आहे माझं. आणि यातच मी आता खुश आहे. त्यांचे आशीर्वाद हेच मला माझ्या आई बाबांचे आशीर्वाद आहे. अगं पण आराध्या नाही, अनुष्का रत्नपारखीचं लग्न आहे. आणि माझ्यावर, माझ्या देवावर आणि त्याच्या न्यायावर पूर्ण विश्वास आहे. माझा बाप्पा माझी साथ कधीच सोडणार नाही. ऑल्सो संजय, सी टू इट की आपण सिलेक्ट केली आहे तीच प्लेलिस्ट वाजेल. त्या डाऊन मार्केट लोकांसगळी धिंगाणावाली गाणी नको आहेत. ओके? कळलं मॅडम, कळलं ना मॅडम काय म्हणतायत ते? हो. अँड ऑल्सो स्टार्टर्स, कॉकटेल्स कंटिन्युअसली गेस्टच्या समोर गेलं पाहिजे. आलं का लक्षात? हो. सुपरवाइज करायला विसरू नकोस. कुठलीही चूक झालेली आम्हाला चालणार नाहीये. मॅडम तुम्ही काही काळजीच करू नका. अहो मी आहे ना. गुड गुड गुड. गेट टू वर्क, गेट टू. हॅलो. बघ नम्रता, स्टार्टर आपला जो मेनू ठरलाय त्या सगळ्या गोष्टी पाहुण्यांना व्यवस्थित मिळतायत की नाही याकडे बारकाईने लक्ष दे. तुझ्या बरोबर जी माणसं काम करतात त्यांना व्यवस्थित इन्फॉर्मेशन दे. कुठलीही तक्रार येता कामा नये. जा 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 जा. वेलकम वेलकम वेलकम. ओ माय गॉड, अनुष्का, यू लुकिंग सो गॉर्जियस. थँक यू मम्मा. इशिता, छान दिसतेस बेबी. थँक यू. अहो सर, तुम्ही काही काळजी करू नका. हो, काही काळजी करायची गरज नाही. पाहुण्यांची पार्किंगची व्यवस्था झालेली आहे. खाण्यापिण्याचं व्यवस्थित बघितलंय. काहीही कमी पडणार नाही. प्लीज कम. बाय द वे, श्रेयस कुठे दिसत नाहीये? तो येईलच इतक्यात. तुम्ही या ना प्लीज प्लीज. शुअर. कम. प्लीज कम. आई. अरे या या या. आजी नमस्कार करता. औक्षवंत हो.
किती गोड दिसतेस ग. थँक्यू आजी. आता काहीतरी खाऊन घे. नम्रता, अगं काहीतरी खायला घेऊन ये ग. आजी थँक्यू, पण आता खरंच नकोय मला काहीच. अगं असं कसं चालेल? आता हाताला मेहंदी लागल्यानंतर तुला स्वतःच्या हाताने खाता येणार नाही. हं? काय बोलतेस आजी तू? ती स्वतःच्या हाताने का खाणार आहे आता? तिला भरवणारा माणूस आहे ना. हा? काय श्रेयस? नको रे छळूस तिला. अनुष्का बेटा चला मेहंदी काढायला सुरुवात करूया. इशिता YouTube. हो मॅम. हा कॉल मी आंटी डार्लिंग. येस आंटी. कमॉन कमॉन. जा बाय. मिसेस रत्नपारखी प्लीज का. How lovely. We all are so excited, I tell you. ऑफकोर्स हे लग्न. तुम्ही ड्रिंक्स नाही घेतले. What is this? Let me arrange. नो यशोधराजी, व्हॉट आय से इज हे लग्न इतक्या घाईघाईमध्ये ठरलं ना की आम्हाला आमच्या सर्कल मधल्या लोकांना इन्व्हाइटच करता आलं नाही. व्हॉट आय मीन टू से की आमचे काही क्लोज रिलेटिव्स आहेत. वी वुड लाईक टू इन्व्हाइट देम ऑफ कोर्स इफ यू डोंट माइंड. Come on, don't be so formal. तुम्हाला ज्यांना इन्व्हाइट करायचंय प्लीज करा. नो इश्यूज. थँक्यू सो मच. ऑफकोर्स हे लग्न जर आमच्या घरी झालं असतं तर दिस वुड हॅव बीन अ ग्रँड फंक्शन. अरेंजमेंट्स, व्हेन्यू, म्युझिक, एव्हरीथिंग वुड हॅव बीन सो ग्रँड, राईट? आय नो. आमचा पण तोच प्लॅन होता. आय मीन डेस्टिनेशन वेडिंग. बट टाइम कन्स्ट्रेंट ॲज यू नो. इमिजिएटचा मुहूर्त होता. सो बट Yes. ट्रस्ट मी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कुठल्याही फंक्शन मध्ये तुम्हाला कुठलीही उणीव भासणार नाही. आय अश्युअर यू. थँक्यू सो मच. थँक्यू. And yes, those drinks. Please. या हवे. थँक्यू सो मच. Yes. And your daughter is looking gorgeous. कोर्स. काय झालंय? तू अशी दडपणा खाली असल्यासारखी का वावरतेस? तुला काहीतरी सांगू की नको याचा विचार करते. सांग ना, काय झालं? कोणी काय बोललं का? हो. काय? विक्रांत, श्रेयस आणि अनुष्काच्या लग्नाबद्दल मला काहीतरी कळलंय. तेच तुला सांगू की नको कळत नाही. काय झालंय गिरीजा? काही प्रॉब्लेम झालाय का? अशी काय बोलायचंय का? गिरीजा सांग ना, अनुष्का बद्दल काय आहे का? काय सांग. तू आधी मला प्रॉमिस कर की तू कोणालाही जज करणार नाहीस, कोणालाही चुकीचं समजणार नाहीस. प्रॉमिस. सांग काय झालंय? विक्रांत, अनुष्का ही अनुष्का रत्नपारखी नसून आराध्या देसाई आहे. श्रावणी देसाईची मोठी बहीण.
तीच श्रावणी जिच्या बरोबर अक्षयचं लग्न होणार होतं. काय? हो. नाही ग, अगं असं कसं शक्य आहे? अगं काही दिवसांपूर्वी मला श्रेयश म्हणाला होता की अक्षयला ज्या मुलीसोबत लग्न करायचं होतं त्या मुलीचा ऍक्सिडेंट झालाय आणि अख्खी फॅमिली. हो, करेक्ट आहे तुझं. सगळ्यांना असंच वाटतंय विक्रांत. पण त्या यशोधरा सरनाईकने जी फॅमिली संपवली ती देसाई फॅमिली नव्हती. गिरिजा, काय बोलतेस तू? म्हणजे यशोधरा आंटीने हे सगळं मुद्दाम. कारण श्रावणी आणि आराध्या मिडल क्लास फॅमिलीच्या आहेत रे. यशोधरा सरनाईकला तुझ्या यशोधरा आंटीला एक श्रीमंत मुलगी सून म्हणून हवी होती. विक्रांत, श्रावणी प्रेग्नेंट होती. तिला आणि अक्षयला लग्न करायचं होतं. मला एक गोष्ट कळत नाही आहे गिरिजा. नाही म्हणजे शेवटी अनुष्का यशोधरा आंटीच्या मुलाशीच लग्न करते ना. अगं यात तर सगळ्यात मोठी रिस्क आहे. पण आता अनुष्कासाठी न्याय महत्वाचा आहे. आपलं बाळ गमावलेल्या, आपलं प्रेम गमावलेल्या मुलीला न्याय मिळवून देणं एवढाच आराध्याचा उद्देश आहे. हे सगळं प्रेमाचं नाटक. श्रेयसला फसवते ती गिरिजा. माहितीये मला विक्रांत, चुकीचं आहे. आय नो. पण तू आता इंटेन्शन बघ ना. आराध्याचं इंटेन्शन स्वार्थ किंवा स्वतःचा फायदा आहे नाहीये, न्याय आहे. आणि म्हणूनच मी ठरवलंय की या लढाईत आराध्याच्या पाठीशी नाही तर तिच्या बाजूला उभं राहायचं. आणि मला ह्यात तुझी साथ हवी आहे विक्रांत. तू माझ्यावर जसा विश्वास ठेवतोस ना तसाच प्लीज आराध्यावरही ठेव. आता आपल्या सगळ्यांची गरज आहे रे विक्रांत. तिचे आई बाबा त्यांना भेटले मी. अगदी साधी माणसं आहेत रे ती. या सगळ्या सिच्युएशनमुळे त्यांना त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नात सहभागी होता येत नाहीये. आणि म्हणून तुला त्यांना निदान आराध्याच्या डोक्यावर अक्षता टाकण्याचं सूप तरी मिळवून द्यायचंय, हो ना? माझ्यापेक्षाही जास्त ओळखतोस रे तू मला. म्हणूनच विक्रांत, माझ्यासाठी तुझी साथ खूप महत्वाची आहे. गिरिजा, मी तुझ्या प्रत्येक गोष्टीत तुझ्या बरोबर असणार आहे गिरिजा. म्हणजे मी या लढाईत तुझ्या बरोबर आणि आराध्या बरोबर आहे. मिस इशिता, ते असं म्हणतात ना की मेहंदीत नवऱ्याचं नाव लिहायचं असतं म्हणून. हो, पण मग त्या हातावर कुठे लिहिलंय हे नवऱ्याने शोधून काढायचं असतं. ओ राईट. बाय द वे, तुम्ही कोणाचं नाव लिहिणार आहे? ऑफकोर्स माझ्या बॉयफ्रेंडचं. ओ, म्हणजे नाव शोधावं लागणार आहे असं वाटतंय. हो, ट्राय करू शकता. तुम्हाला सापडताय का बघा. अच्छा, मी पण विचार करतोय की
मी पण माझ्या हातावर माझ्या गर्लफ्रेंडचं नाव लिहायला हवं. त्यासाठी गर्लफ्रेंड असावी लागते की नाही? पण मी शोधी ना माझं नाव लगेच. खरंच? काय माहितीये, कारण तुझं नाव माझ्याशी आणि माझं नाव तुझ्याशी आयुष्यभरासाठी जोडलं गेलंय. अरे काउंटडाऊन सुरू झालाय यार, 24 तास बाकी आहेत. मिसेस अनुष्का श्रेयस सरनाईक. अनुष्का रत्न पारखीच. ओ, एक्सक्यूज मी, काय म्हणालीस? येस, मिसेस अनुष्का रत्न पारखी. लग्नानंतर मी नाव चेंज करायचं नाही असं डिसिजन घेतलंय. पण ते कसं शक्य आहे? आय मीन लग्नानंतर तू सरनाईकांची सून होणार. आय मीन सगळे तुला अनुष्का श्रेयस सरनाईक या नावानेच ओळखणार ना. मग नाव तर बदलावंच लागणार. डार्लिंग. Pretty Mehndi. Very nice. Excuse me, darling. Yeah. मी आधीच नाव बदलून आराध्याची अनुष्का झालीये हे तुला माहिती नाहीये. मी फक्त नाव बदललंय, ओळख बदललीये. पण अजूनही मी आतून आराध्या देसाईच आहे आणि आराध्या देसाईच राहीन. यश आंटी. विक्रांत, वेलकम. मी म्हटलं येतोस की नाही आज? कसं नाही येणार, मित्राचं लग्न आहे, यावंच लागेल. ऑफकोर्स, बट आय नो यू आर अ बिझी मॅन. हाऊ इज द बिझनेस गोइंग? छान चालू आहे. यू नो व्हॉट, यंगेस्ट एंटरप्रेन्योर म्हणून इतका पॉप्युलर झालायस तू आता. आय एम सो प्राऊड ऑफ यू बेटा. थँक्यू. मला सांग, आता मित्राचं लग्न ठरलं, व्हॉट अबाउट यू? हा, काय गिरिजा, युअर वुड बी इज हिअर? हो. बेटा सांगायचं ना. गिरिजा. ही? वाव. एक्सक्यूज मी. आजी,
हॅलो, ऐकू येतंय? कोण बोलतंय? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे की जनरली मोठ्या मुलाचं लग्न आधी होतं ना, आणि मग लहान मुलाचं. पण अक्षयचं लग्न. एक्सक्यूज मी, कोण बोलतंय? हे बघा, आम्हाला ही फालतू बडबड ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. पण अक्षयच्या लग्नात होता की नाही इंटरेस्ट? पण काय झालं? नाहीच करू शकलीस ना त्याचं लग्न? कारण मी अजून जिवंत आहे. सो लेट्स सी, तुझ्या लाडक्या श्रेयसचं तरी लग्न होतं की नाही ते. हॅलो हॅलो हॅलो, आम्हाला माहिती आहे कोणीतरी मुद्दाम करतंय, आम्हाला त्रास द्यायला हे कॉल्स करतंय कोणीतरी. हे जे कोणी आहे ना त्याला आम्ही सोडणार नाही, ही यशोधरा सोडणार नाही. Come now, Yashodhara. Everything is gonna be okay.